नमस्कार. गंधर्व. आज बालगंधर्वांची जयंती आहे. त्यानिमित्त 2018 साली मी गंधर्वांवरती जे लिहिलेलं होतं ते सादर करतोय. 5 लघुलेखांची मालिका आहे ही. प्रस्तावना. गंधर्व. गंधर्व गंधर्व म्हणजे स्वर्गातले गायक. आता स्वर्गात बघा, अप्सरा, गंधर्व अशीच मंडळी असतात, म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात ना. तर यातले काही गंधर्व शाप वगैरे मिळाल्यामुळे त्यांना काही काळ पृथ्वीवर कंठावा लागतो. त्यामुळे स्वर्गाच्या दृष्टिकोनातून ते शापित गंधर्व असले तरी या भूतलावरील लोकांसाठी ते वरदानच ठरतं. बरं, ते गंधर्व पृथ्वीवर येताना मात्र मनुष्य रूप घेऊनच येतात. म्हणजे ओळखायची पण पंचायत, पण सगळ्या पंचायतीवर उपाय हा असतोच. तर एक खूण मात्र कायम राहते या गंधर्व मंडळीत, त्यांचं गाणं, त्यांचा गळा. आपसुकच आपण मर्त्य मानव त्याला विशेषण लावतो, स्वर्गीय गायन. आपल्या नकळत आपण खरं तेच म्हणत असतो. अहो, गंधर्वच ते स्वर्गातून डेप्युटेशनवर आलेले. त्यांचा आवाज, त्यांचं गाणं हे स्वर्गीयच असणार ना. अप्सरांची पण रवानगी होते अधूनमधून पृथ्वीवर, पण ती भलत्याच कारणासाठी. मुख्यतः एखादा ऋषी तपश्चर्या करत असतो आणि त्यामुळे इंद्राचं आसन डळमळीत व्हायला लागलं की धाड एखाद्या अप्सरेला पृथ्वीवर त्या ऋषींचा तपोभंग करायला, असा एकंदरीत मामला असतो. गंधर्वांचं तसं नाही. इकडे येऊन आपल्याला रिझवलं की त्यांना काय ते प्रायश्चित्ताचे गुण मिळाले की गंधर्व आपले पुन्हा परत स्वर्गात जायला मोकळे. पण हा मधला काळ जो ते या पृथ्वीवर व्यतीत करतात, तेव्हा आपल्याला मात्र स्वर्गलोकीच असल्याचा भास होतो. तेव्हा माझ्या, तुमच्या, आपल्या सर्वांच्याच आवडीच्या 4 गंधर्वांविषयी लिहिण्याचा मानस आहे. अग्रपूजेचा मान अर्थातच बालगंधर्व. तो लेख उद्या प्रसारित करेन, कारण आज प्रस्तावनेचा. तदनंतर अक्षरशः दैवी स्वर असलेले कुमार गंधर्व, मग लढिवाळपणाचं मूर्त रूप असे छोटा गंधर्व, अखेरीस आपल्या पिढीचे आनंद गंधर्व. पुढील 4 लघुलेखात या स्वर्गीय मंडळींनी मला दिलेला आनंद शब्दात मांडेन म्हणतो. तर मंडळी, मखमली पडद्याच्या मागे सारे नट नटी हात जोडून उभे आहेत. रंगमंचाची पूजा होते. धुपाचा वास असं म्हणतात दरवळतोय. ऑर्गनचे सूर या प्रसन्न वातावरणात भर घालतायत. तेव्हा या अशा मंगलमय गंधर्वी उत्साहात मीही संगीत नाटकेच्या प्रथेप्रमाणे त्या गणरायाला आवाहन करतो की योजलेला खेळ सुफल होऊ दे. मिजो, श्रावण 2018. आजचा बोनस. गंधर्व नाटक मंडळींनी प्रसिद्ध केलेली नांदी गायली आहे वीणाने. या बोनसची गंमतच आहे. म्हणजे वीणाला मी काय काय करायला लावायचो. मी ऑफिसमधून निघालो, कारमध्ये लघुलेख लिहिला. मुलुंड चेक नाक्यावर आल्यानंतर सुचलं की एक नांदी आपण याला लावूया बोनस म्हणून. वीणाला मोबाईलवर ती फोन करून सांगितलं, एक नांदी हवी आहे आणि ती तू काय प्रॅक्टिस वगैरे करायची ती कर, मी आलो की आपण रेकॉर्ड करू. त्यामुळे अशी अर्ध्या तासाच्या नोटीसवरती मिळालेला हा बोनस आहे. वीणा सादर करते, पंचतुंड नररुंड मालधर. नमस्कार.